परभणी जिल्ह्याचं वातावरण तापलंय। जिल्ह्यात बंदी लागू करण्यात आली आहे। माथेफिरूच्या एका कृत्यामुळे परभणीत गोंधळ उडालाय। पाहूया। परभणीमध्ये माथेफिरूकडून संविधानाच्या प्रतीची विटंबना। परभणीत आंबेडकर अनुयायांचा संताप। आंदोलनाला हिंसक वळण। जगात जर्मनी आणि राज्यात परभणी अशी महाराष्ट्रातल्या परभणीची ओळख। पण सध्या याच परभणीतलं वातावरण तापलंय। त्याला निमित्त ठरलंय एका माथेफिरूनं केलेलं कृत्य। परभणी शहरातल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे। तिथंच एका माथेफिरूनं मंगळवारी संध्याकाळी संविधानाची घटनेची प्रत ठेवून विटंबना केल्याची घटना घडली। ही घटना घडताच बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि आंबेडकरी अनुयायी संताप व्यक्त करत रस्त्यावरच उतरले। संतापलेल्या आंदोलकांनी थेट परभणी स्थानक गाठलं आणि नंदीग्राम एक्सप्रेस रोखून ठेवत माथेफिरूवर कारवाई करण्याची मागणी लावून धरली। रास्ता रोको केला आणि आज पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेत आंबेडकरी अनुयायी रस्त्यावर उतरले। पण आज वेगळंच घडलं। कालपर्यंत सुरू असलेल्या या शांततापूर्ण आंदोलनाला आज मात्र हिंसक वळण प्राप्त झालं। संतप्त महिला आंदोलकांकडून परभणीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात तोडफोड करण्यात आली। जुन्या जिल्हा परिषदेच्या परिसरातल्या कारवर संतप्त युवकांनी दगडफेक करत तोडफोड केली आहे। इतकंच नाही तर परभणीत संतप्त युवकांनी डिजिटल फलकाची तोडफोडही केली। आंदोलक रस्त्यावर उतरत जाळपोळ करू लागले। अखेर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागलाय। दरम्यान या सगळ्या मुद्द्यावर राजकीय वर्तुळातनं प्रतिक्रिया उमटतायत। खासदार सुप्रिया सुळेंनी सुद्धा या सगळ्याचा निषेध करत ट्विट केलाय, तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी सुद्धा या घटनेचा निषेध केलाय। तर मुख्यमंत्री सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचं भाजपचे नेते गिरीश महाजन म्हणतायत। बहुत ही शर्मनाक घटना हुई है, पर उसके चलते जो हिंसा हो रही है बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है, बेहद ही शर्मनाक है। मैं सबसे अपील करूंगी कि जो काम हुआ है वो गंदा हुआ है, खराब हुआ है, अपमानजनक है, पर साथ ही साथ संयम बरते रहें और जल्द से जल्द वहाँ पर पीस बहाल हो, यही अपेक्षा है। परभणी में जो हिंसा हुई है, देखना पड़ेगा कि जब से ये सरकार आई है महाराष्ट्र में, तब से हर जगह पर इस प्रकार की घटना हो रही है। लोगों ने शांतता रखनी चाहिए और हम सब महाराष्ट्र के लोग डॉक्टर आंबेडकर के साथ, उनके विचारों के साथ रहे हैं, सबको मालूम है। परभणीत घडलेलं कृत्य हे काम माथेफिरूने केलेलं आहे। तो ठार वेडा आहे। सर्व परभणीकरांना याची कल्पना सुद्धा आहे। त्याला अटक करण्यात आलेली आहे। संविधान आपल्या सर्वांसाठी सर्वतोपरी आहे, सर्वोच्च आहे। आपल्या तुम्हा सर्वांना संविधानाविषयी नितांत आदर सुद्धा आहे। पण कायदा हाती घेत सामाजिक सलोखा बिघडेल अशी कोणतीही कृती होणार नाही, याची आपण सर्वांनी काळजी घ्यावी। स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी हे सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। ते सातत्याने पोलिसांशी, प्रशासनाशी त्या संदर्भामध्ये संपर्क करत आहेत। आणि म्हणून माझी सर्वांना नम्र विनंती आहे की कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आपण सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे। मला वाटतं अशा प्रकारे विटंबना करणं या गोष्टीचा मी धिक्कार करतो। यामागे कोण आहेत त्याचा निश्चितच पोलीस शोध घेतील आणि संबंधितांवर कारवाई करतील, अशा प्रकारची अपेक्षा मला आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आहे। कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलेलं आहे। आता या प्रकरणी पुढे नेमकी काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं असेल। परभणीहून खालिद नाथसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।